मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाबळेश्वरच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी 2 वाजता त्यांचे राजभवन महाबळेश्वरमध्ये आगमन होणार आहे। यावेळी ड्रोन शोचं सुद्धा आयोजन करण्यात आले आहे। दरम्यान आज त्यांचा महाबळेश्वरमध्येच मुक्काम असण्याची शक्यता आहे। नाशिकमधील महेश देशमुख यांची भाजपच्या येवला मंडल तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्ष निरीक्षक महेंद्र राणा यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली। परभणीमध्ये आज काँग्रेसची सद्भावना पदयात्रा निघणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे। मध्य रेल्वेच्या मोटरमननी आज पुकारलेला संप अखेर टळलेला आहे। लोकलच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यास काम करताना ताण वाढेल, त्यामुळे त्या निर्णयाचा निषेध करत मोटरमननी आंदोलनाची भूमिका घेतलेली होती। मात्र सकारात्मक चर्चेमुळे संप न पुकारण्याचा निर्णय मोटरमन संघटनांनी घेतलेला आहे। मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर आज कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाहीये। आज देशभरात नीटची परीक्षा असल्यामुळे लोकल मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला आहे। उन्हाळ्यामध्ये रेल्वेला गर्दी वाढल्यामुळे रेल्वेकडून नांदेड पुणे नांदेड आणि पनवेल नांदेड या दोन्ही एक्सप्रेसला 2 एसी डबे कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्याची सोय होणार आहे। पुण्यामध्ये आणखी एक बाल न्यायालय हे मंडळ उभारलं जाणार आहे। सध्या पुण्यामध्ये बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आणखी एक बाल न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। रायगडमधील माणगावमध्ये एसटी कामगार संघटनेचं 57वं 2 दिवसांचं अधिवेशन 5 आणि 6 मेला होणार आहे। या अधिवेशनाचा उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले, आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित राहतील। पुणे एसटी आगारामध्ये एकाच दिवसात तब्बल 2.25 कोटींची कमाई झाली आहे। सुट्ट्यांमुळे एसटीनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। पुणे विभागाच्या 781 बस गाड्यांनी 3,19,000 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे। एका दिवसामध्ये एसटीला सुमारे 2,20,20,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळाले। नागपूर जिल्ह्यामधील सर्व पेट्रोल पंपावर 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांमधील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे। वह्या पुस्तकं दप्तरांच्या किमती वाढलेल्या आहेत। शालेय साहित्य महागल्यामुळे पालकांच्या खिशाला भार लागणार आहे। कच्चा माल तसेच वाहतूक खर्च महागल्यामुळे किमतींवर परिणाम झाला आहे। देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी परीक्षा आज पार पडणार आहे। देशभरातील 5,453 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। आज दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे। यूजीसीनं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं विद्यापीठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। नवकल्पना आणि तंत्रज्ञानातील प्रगती सतत विकसित होत असल्यामुळे या गतीशी सुसंगत अभ्यासक्रम असणं अत्यावश्यक असल्याचं यूजीसीनं म्हटलेलं आहे। राज्यामध्ये यंदा वाढत्या तापमानाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसलेला आहे। पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाला शेती धोक्यात आलेली आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत। मात्र यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, तसंच गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातही वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय। मुंबईमध्ये अतिउष्णतेमुळे डोकेदुखी वाढली आहे, तसंच उन्हामुळे काहींना घसादुखीचा त्रास होतोय। तापमान वाढीमुळे विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। धुळे जिल्ह्यामध्ये पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय। त्यामुळे शहरातील जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून रुग्णांना उन्हाच्या तडाख्यापासून गारवा मिळेल। गंगोत्री, यमुनोत्री आणि त्याचबरोबर केदारनाथ नंतर आता बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले। सकाळी 6 वाजता विधिवत पूजेनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। मंदिराला 25 क्विंटल फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे।
धुळे जिल्ह्यामधील कापडणे येथे ग्रामदैवत भवानी मातेचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न झालेला आहे। यावेळी 2 दिवसांमध्ये तब्बल 50,000 पेक्षा जास्त भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। नंदुरबारमध्ये मिरचीच्या लागवडीचं क्षेत्र वाढणार आहे। मिरचीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे। तसंच मिरचीच्या रोपांची बुकिंग सुद्धा सुरू केली आहे। येवला तालुक्यामधील सावरगावमध्ये संत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये पहलगाम हल्ल्यामधील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी त्रिदिनात्मक आणि शिवपंचायतन यागाचं आयोजन करण्यात आलं होतं। हल्ल्यातील मृतात्म्यांना विश्वशांती निर्माण व्हावी यासाठी हा याग आयोजित करण्यात आला होता। रायगडमधील माळगावमध्ये एसटी कामगार संघटनेचं 57व 2 दिवसांचं अधिवेशन 5 आणि 6 मेला होणार आहे। या अधिवेशनासाठी राज्यभरातून 40 ते 50 हजारांहून अधिक कर्मचारी हजेरी लावणार आहेत। नंदुरबारमधील शहादा बस स्थानकाचं नूतनीकरणाचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलंय। शासनाकडून नूतनीकरणासाठी 28 कोटी रुपयांचा निधी हा देण्यात आलेला आहे। मात्र बस स्थानकाचं काम थांबल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। भिवंडीमधील वांद्रे गावामध्ये रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येते। नवी मुंबईमध्ये प्लास्टिक विरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे। कारवाईमध्ये 4 दिवसांमध्ये 35 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत, तर संबंधितांकडून 30,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। 6 व्यावसायिकांकडून हा प्लास्टिक साठा जप्त झालाय। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील कुंभर्ली येथे अंगणवाडीमध्ये संतापजनक प्रकार उघडकीला आलाय। इथल्या लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये चक्क बुरशीजन्य आणि कुजलेलं निकृष्ट अन्न आढळून आलेलं आहे। निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली जाते। येवल्यामध्ये एका घरातून 4 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका संशयितांना ताब्यात घेतलंय। भंडारा शहरामध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि तो मूळ मालकाला परत दिलाय। गोंदियामधील पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले 56 मोबाईल जप्त करून मूळ मालकांना परत दिलेत। पोलिसांनी फक्त 2.5 महिन्याच्या आत या मोबाईल्सचा शोध लावलेला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या आनंद पाहायला मिळतो। जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये अद्यापही रस्त्यांची कामं झालेली नाहीत आणि त्यामुळे आमदारांनी तसंच मंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला। शहरामध्ये काही ठिकाणी रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत। त्यामुळे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचत गोव्याची बनावट 22 लाखांची दारू जप्त केली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोघांना अटक झाली आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये एका युवकाकडून देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। या प्रकरणामध्ये अक्षय ससाणे याला धनकेश्वर परिसरातून अटक झाली आहे। मुंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेर सांबराच्या शिंगांची विक्री करणाऱ्या तिघांना वन विभागानं अटक केलेली आहे। या तिघांकडून सांबराचे शिंग जप्त करण्यात आले। तसंच त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत। मात्र या कामांसाठी रस्त्यालगतची सार्वजनिक शौचालयं महापालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून रस्ते रुंदीकरणामध्ये हटवण्यात आलेली सार्वजनिक शौचालयं पुन्हा एकदा बांधावीत अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे। कल्याणच्या दुर्गाडी चौकामध्ये लावण्यात आलेल्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली आहे। सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोणतीही जीवितहानी होण्याची केडीएमसी वाट पाहते का असा सवाल नागरिकांनी केलाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। तर काही ठिकाणी अवघ्या वर्षभरातच रस्ता खराब झाला। त्यामुळे करण्यात आलेलं काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। खराब हवामानामुळे गेटवे मांडवा जलवाहतूक ही विस्कळीत झाली होती। यावेळी वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे अजंठा कंपनीची जलवाहतूक बंद करण्यात आली। त्यामुळे इतर सेवांवर ताण पडला।
राजकारण आहे खेळामध्ये आणि राजकारणामध्ये. पिंपरीमध्ये भरत गोगावले यांनी नद्यांच्या समस्येवरून प्रतिक्रिया दिलेली आहे. नद्यांच्या काठी लोकसंख्या वाढल्यामुळे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडलं जात आहे. यावर ठोस निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. अरुणा मुंडे यांनी मुंबईतल्या वांद्रे कोर्टामध्ये 3 याचिका दाखल केल्या आहेत. आपल्या बाजूने कोर्टानं निकाल दिल्यापासून सतत आपल्याला धमकावलं जात आहे असं त्यांनी सांगितलं आणि कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसंच धनंजय मुंडे आणि त्यांची आमदारकी रद्द करण्यासंदर्भातली याचिकाही त्यांनी दिलेली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAनं 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहूर राणा याचा आवाज आणि हस्ताक्षराचे नमुने कोर्टासमोर ठेवलेले आहेत. तहूर राणा याचं अमेरिकेतून भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे. त्याचा आवाज आणि हस्ताक्षराचे नमुने दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाच्या न्यायाधीशांसमोर NIAनं ठेवलेले आहेत. कशी जरी आश्वासने दिली. भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत हे सकाळचा भोंगा असून ते त्यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाही असं त्यांनी म्हटलंय. संजय राऊत यांचा जय महाराष्ट्र होत आलेला आहे. आमचा पक्ष हा एकनाथ शिंदे चालवतात तर अजित पवार यांचे ते स्वतः प्रमुख आहेत. तसंच भाजप हा मोदी आणि अमित शहा चालवतात असंही त्यांनी म्हटलंय. सातारामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी भुसेंचं स्वागत केलं. दरम्यान त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून दिली आहे. माजलगावमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती. दरम्यान आगे यांच्या कुटुंबियांची मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे. तसंच आगे कुटुंबियांची जबाबदारी मी घेतली आहे. त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखामध्ये मी सहभागी आहे असं मुंडेंनी म्हटलंय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवरून प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. अजित पवार तर त्या पक्षाचे नेते आहेत, त्यात गैर काहीच नाही असं त्यांनी म्हटलंय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी मुंबईमधील जंक्शन पॉइंटची पाहणी केली. जुईनगरमध्ये नवीन जंक्शन पॉइंट उभारण्यात आलेला आहे. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी जंक्शन पॉइंटच्या कामकाजाची माहिती दिली. अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लॉरेन्सो यांच्यासोबत पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोदींनी दहशतवादासंदर्भात विधान केलेलं आहे. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिलाय. दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मृत व्यक्तींना न्याय मिळवून द्यायला आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. तसंच आम्ही प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढू, त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा इशारा सुद्धा मोदींनी दिलाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात लढायला सज्ज झालेला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या भद्रावतीच्या चाना आयुध निर्माणामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. तसंच सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. भारत पाकिस्तान पोस्टल सेवा बंद करण्यात आलेली आहे. भारताकडून पाकिस्तानची पोस्टल सेवा बंद करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आता आणखी एक मोठं पाऊल उचललेलं आहे. पाकिस्तानी जहाजांना भारतीय सागरी हद्दीमध्ये यायला मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी बंदरामध्ये भारतीय जहाजांनाही मनाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.